कोल्हापूर विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी 27 ऑगस्ट मोठी कारवाई करत तब्बल 12,000 लिटर परदेशी दारू म्हणजे IMFL जप्त केली. या दारूची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये इतकी असून ही विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई मानली जाते. गुप्त माहितीनुसार पन्हाळा तालुक्यातील पदवळवाडी परिसरात उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सापळा लावला. यातून एका ट्रकमधून तब्बल 1,400 बॉक्स प्रत्येकी 180 मिलीलिटरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूवर फॉर सेल इन गोवा ओनली असा ठसा होता. मात्र तपासात ही दारू शहादा म्हणजे जिल्हा नंदुरबार मार्गे थेट दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये पोहोचवण्याचा मोठा बेकायदेशीर डाव असल्याचे उघड झाले. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे शैलेश जयवंत यादव 36 इस्लामपूर सांगली आणि वसुदेव केशवराव मुंधे 42 हवेली पुणे अशी आहेत. दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले की अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांविरोधात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज म्हणजे MPDA ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. यामुळे आरोपींना थेट 5 ते 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. ही कारवाई केवळ राज्य महसुलाचे नुकसान टाळणारी नसून दारू तस्करी करणाऱ्या रॅकेटसाठी मोठा धक्का मानली जात आहे. गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 3 राज्यांना जोडणारा हा गुप्त दारू पुरवठा मार्ग उघड झाल्याने अशा बेकायदेशीर नेटवर्क विरोधात आता आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे.